सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढत आहेत आणि त्यामुळेच कार घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की मी आता EV म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल घेऊ की इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या, ज्याला आपण ICE म्हणतो, त्या गाड्यांपैकी गाडी निवडू. म्हणजे ICE किंवा EV याच्यामधला तुलना करून निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेणं सोपं नाही आहे. बऱ्याच जणांना EV थोडी अट्रॅक्टिव्ह वाटते, परंतु ती महाग आहे घेण्यासाठी. बऱ्याच जणांना पेट्रोल कार्स आवडतात, ड्राईव्ह करायला चांगल्या वाटतात, परंतु पेट्रोलची कॉस्ट वाढते आहे आणि या सगळ्यांमुळे तुलना करून आपल्याला योग्य निर्णय घेणं कठीण जातं. आज आपण एका फायनान्शियल अँगलने म्हणजे कार ॲज अ फायनान्शियल परचेस आपण बघणार आहोत की कारची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप काय असते आणि ती कॅल्क्युलेट करून आपण ठरवणार आहोत की कशाप्रकारे आपण गाडी निवडली पाहिजे. आणि याच्यासाठी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला कॅल्क्युलेटर देणार आहे, जो कॅल्क्युलेटर वापरून तुम्ही स्वतःसाठी कॅल्क्युलेशन करू शकता. जी पण गाडी तुम्हाला घ्यायची आहे त्याची जर तुम्ही माहिती भरलीत कॅल्क्युलेटरमध्ये तर तुमचा निर्णय तुम्हाला लगेचच घेता येईल. आणि तो कॅल्क्युलेटर कसा वापरायचा, कंपॅरिझन कसं करायचं ते आज आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, इथे बघा हा कॅल्क्युलेटर आहे. या कॅल्क्युलेटरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि या कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला ICE म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन पेट्रोल डिझेल कार्स किंवा EV याच्यामध्ये तुलना करून निर्णय घेता येतो. आणि इथे फक्त कारची परचेस प्राईस नव्हे तर टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, इन्क्लुडिंग फ्युएल कॉस्ट. तर ते कशी करायची ते आपण बघूया. त्याच्यासाठी मी उदाहरणासाठी इथे 2 गाड्या निवडलेल्या आहेत. पहिली आहे टाटा टियागो, ही पेट्रोल कार आहे, आणि दुसरी एक्झॅक्टली सेम टाटा टियागोचीच EV कार आहे. या दोन्ही एंट्री लेवल कार्स आहेत, बेसिक कार्स आहेत, आणि म्हणून मी घेतले. इथे काही रेकमेंडेशन नाही आहे, तुम्ही कुठली तुम्हाला पाहिजे ती कार इथे घेऊ शकता. पण तुलना करण्यासाठी सोपं जावं म्हणून मी दोन्ही एक्झॅक्टली सेम मॉडेल निवडलेत. फक्त एक पेट्रोलवर चालतं आहे आणि एक EV गाडी आहे. ठीक आहे, तर लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट पेट्रोल कार. त्याचं हे मुंबईचं ऑन रोड प्राईस आपण इथे चेक करूया. तर पेट्रोल कार जी आहे बेसिक प्राईस याची आहे 599,990, एकदम बेस मॉडेल जी कार आहे ती. आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फ्री आहे 72,418. सो आपण हे 599 म्हणजे 6 लाख पकडूया आणि हे 72,500 पकडूया. ठीक आहे, मग आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये जाऊया. इथे ICEमध्ये पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे की किती किलोमीटर आपले महिन्याचे चालणार आहेत. तर डिपेंडिंग की तुमचं किती रन आहे त्याच्यानुसार लिहा. तर जर दिवसाचे तुम्ही 20 किलोमीटर पकडले तर 30 दिवसाचे 600 होतात. दिवसाचे 30 किलोमीटर पकडले, 15 किलोमीटरवर जर तुमचं ऑफिस असेल येऊन जाऊन, तर साधारण महिन्याचे 900 किलोमीटर होतात. तर आता मी इथे 900 किलोमीटर पकडतो. त्यानंतर आपण कार ही किती दिवस वापरणार आहोत, तर जनरली 7 इयर्स कन्सिडर करूया, कारण EVमध्ये बॅटरी लाईफच 7 वर्ष साधारण दिलेली असते. तर आपण इथे 7 कन्सिडर करूया. त्यानंतर येईल कारची प्राईस. तर जसं आपण बघितलं बेस कार जी होती 6 लाख रुपये प्राईस होती त्याची, आणि त्याचं रजिस्ट्रेशन फी होती 72,500. तर ती आपण इथे लिहिली 72,500. त्यानंतर खाली बघा इन्शुरन्स आहे. तर आपल्या प्राईसमध्ये इन्शुरन्स कुठे आलेला आहे, तर इथे इन्शुरन्स आला आहे 36,000. सो आपण हा लिहूया 36,000 रुपये इन्शुरन्स, 36,000. आणि मिसलेनियस चार्जेस म्हणजे ॲडिशनल एक्स्ट्रा चार्जेस, तर ज्याच्यामध्ये फास्टॅग चार्जेस आलं, हँडलिंग चार्जेस आलं, हायपोथिकेशन चार्जेस आले, असे बरेचसे मिळून साधारण 10-15,000 रुपये आपल्या खिशातून जातातच. तर मी ते 10,000 इथे पकडतो आहे. त्यानंतर जर तुम्ही लोन घेणार असाल तर तुमचं डाऊन पेमेंट किती आहे, तर इथे मी 20% डाऊन पेमेंट लिहिलं आहे. तुम्ही जो इंटरेस्ट भरताय तो किती असणार आहे कर्जावरचा, तो मी इथे 9% लिहिलेला आहे. तर ही इथपर्यंत आपण ICEचं केलं. आता सिमिलरली EVचं पण करूया. सो किलोमीटर सेमच राहतील, नंबर ऑफ इयर सेमच राहतील, आणि EVची जी आपण आहे ती व्हॅल्यू बघूया. तर ही जी EV आहे, EVची एंट्री लेवल जी आहे कार ती आहे 699 म्हणजे 7 लाख रुपये, आणि रजिस्ट्रेशनमध्ये बेनिफिट आहे 5,100 रुपये. सो लेट अस फील दॅट इन्फॉर्मेशन, 7 लाख आणि 5,100. तर ही आपण करूया याची व्हॅल्यू 7 लाख, आणि रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला सबसिडी मिळेल तर ही 5,100. त्यानंतर इन्शुरन्स 32,577. सो लेट अस गो हिअर आणि फिल द इन्शुरन्स ऑल्सो 32,500. तुम्ही ॲक्च्युअल कोटेशन जे तुम्हाला मिळेल ते घ्या, कारण मी इथे इंटरनेटवरचा डेटा घेतलेला आहे. कदाचित तुमच्याकडे इन्शुरन्सची प्राईस कमी जास्त असू शकेल, तर तुम्ही ॲक्च्युअल कोटेशन घेण्याचा प्रयत्न करा डीलरकडून आणि मग कम्पेअर करा.
मिसलेनियस चार्जेस दोघांचे सेम ठेवतो, डाऊन पेमेंट सेम ठेवतो, लोन इंटरेस्ट सेम ठेवतो. त्यानंतर येऊया रनिंग कॉस्टमध्ये. आणि इथे बरेच जण गडबड करतात, कारण त्यांना कारची प्राईस म्हणजे जी आपण एक्स शोरूम प्राईस बघतो ती वाटते, पण एक्स शोरूमवर पण आपण बऱ्याच गोष्टी देतो आणि त्या व्यतिरिक्तही आपण गाडी वापरत असताना बरेच पैसे देतो, त्याला रनिंग कॉस्ट म्हणतात. आणि लेटेस्ट कम टू रनिंग कॉस्ट. सो फ्युअल प्राईस, समजा पेट्रोल गाडी आहे तर सध्याची पेट्रोलची प्राईस 111 रुपये, तर आय विल कीप 11 रुपये. आणि त्याच वेळेला EV कारसाठी आपल्याला चार्जिंग करावे लागते, तर इलेक्ट्रिसिटी कॉस्ट पकडावी लागते. तर मुंबईमधली 300 युनिटची कॉस्ट, 300 युनिटच्या वरची कॉस्ट 8.5 रुपये आहे, तर मी ती पकडली 8.5 रुपये. त्यानंतर कार आपल्याला किती ॲव्हरेज देते आहे, तर जनरली मुंबई सिटी ड्राईव्हमध्ये 14-15चा मिळतो, तर मी इथे 14 कन्सिडर करतो आहे. आणि तुम्ही जी पण EV बघताय त्या EVची रेंज बघा, तर EVची रेंज इथे कुठेतरी दिलेली असेल, जस्ट मिनिट, स्पेसिफिकेशनमध्ये मिळेल आपल्याला. हे बघा, इथे आपल्याला ही EV दिसते आणि वी विल सी इट्स रेंज. कंपॅरिझनमध्ये बघूया. हां, हे बघा, ड्रायव्हिंग रेंज इथे दिलेली आहे 170 ते 215 किलोमीटर. अर्थात ही रेंज दिलेली कधीच मिळत नाही, स्लाइडली कमीच मिळते, पण आपण ही लोएस्ट जी आहे 170 ती कन्सिडर करूया. सो लेट अस मेक दिस 170. ही आपल्याला रेंज मिळेल एका चार्जिंगवर, असं धरून चालूया. त्यानंतर बॅटरी कपॅसिटी ही बेस मॉडेल आहे, सो 19 kWh बॅटरी आहे. नंतर आला ॲन्युअल मेंटेनन्स. आता जी तुमची IC कार असते, इंटरनल कंबशन इंजिनची, त्याच्यामध्ये बरेचसे मूव्हिंग पार्ट्स असतात, इंजिन असतं, इंजिन ऑइल असतं, त्याच्यामुळे थोडे कन्झ्युमेबल जास्त लागतात. तर त्याची कॉस्ट इकडे आपण 6,000 रुपीज पकडलेली आहे. आणि EVमध्ये इंजिनच नाही आहे, त्याच्यामुळे मूव्हिंग पार्ट्स कमी आहेत, तर त्याची कंपॅरेटिव्हली कमी मेंटेनन्स कॉस्ट आली पाहिजे, म्हणून मी ते 4,000 कन्सिडर केले आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्शुरन्स रिन्युअल, आपण इन्शुरन्स घेतलेला रिन्यू पण करायचा असतो, तर नेक्स्ट इयर मे बी थोडंसं त्याची व्हॅल्यू कमी होईल, सो विल मेक इट 25,000 ईच. त्यानंतर 5 इयर टायर बजेट. 5 इयर टायर बजेटमध्ये अगेन तुम्हाला 5 वर्षानंतर टायर बदलायचे आहेत गाडीचे, तर त्याची कॉस्ट आपण इथे कन्सिडर करूया. इथे मी थोडीशी स्लाइडली हायर कॉस्ट कन्सिडर केलेली आहे EVची, कारण EVमध्ये बॅटरीचं वजन असतं, तर हेवी असते ती गाडी इंजिनपेक्षा, आणि त्यामुळे काय होतं की टायर जास्त झिजतात, त्यामुळे हेवी टायर लावायला लागतात, तर त्याचं ऑब्व्हियसली रिप्लेसमेंट पण त्याची थोडीशी महाग होईल. तर इथे मी 18,000 आणि 20,000 असे प्राइसेस पकडलेले आहेत. आणि प्रोजेक्टेड रिसेल, समजा 7 वर्षानंतर ती गाडी मी विकणार आहे, तर मला किती पैसे मिळतील, तर ज्या इंटरनल कंबशन इंजिनच्या गाड्या आहेत, IC पेट्रोलच्या गाड्या आहेत, त्या गाड्या ज्या आहेत त्या साधारण 7 वर्षानंतर तुम्ही सेल कराल त्यावेळेला 40-50% आसपास त्याचे पैसे मिळतात, डिपेंडिंग की तुम्ही कशी गाडी वापरलेली आहे. तर लेटेस्ट कन्सिडर इथे आपण 6 लाखची गाडी होती, सो लेटेस्ट कन्सिडर समवेअर अराउंड आपल्याला याचे 3 लाख रुपये आपल्याला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर ही गाडी 7 लाखची होती. आता प्रॉब्लेम विथ EV हा आहे की 7 वर्षानंतर, 7 ते 8 वर्षानंतर बॅटरी रिप्लेस करावी लागणार आहे, आणि बॅटरी हा खूप मोठा खर्च आहे, आणि त्यामुळे कार जेव्हा तुम्ही रिसेल कराल त्यावेळेला त्याची तितकीशी व्हॅल्यू मिळणार नाही. तर माझ्या मते त्याची हार्डली 1 ते 1.5 लाख व्हॅल्यू मिळेल जर 7 वर्षानंतर ही गाडी विकली तर. आय विल कन्सिडर दिस 1.5 lakhs. तर एवढा सगळा डेटा आपला भरून झालेला आहे. ओके. आणि आता आपल्याला बाकी काही करायचं नाही, आता सिम्पली शीटच जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशन करून देते. हा कॅल्क्युलेटर मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, आणि हा कॅल्क्युलेटर फ्री आहे, जो मी खाली डाउनलोड लिंक त्याची दिलेली आहे. डाउनलोड नाही आहे, त्याच्या लिंकवर जा, हा सगळा डेटा ऑनलाईन भरा आणि यू विल गेट द इन्फॉर्मेशन. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघताय याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यासाठी मी तुम्हाला एक गिफ्ट देतो आहे. नेटबीटतर्फे जे आम्ही गिफ्ट तुम्हाला देतोय त्या गिफ्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. 2 गिफ्ट्स आहेत. पहिलं गिफ्ट हे आहे की आम्ही काही ऑनलाईन कोर्सेस मराठीतले तुमच्यासाठी फ्री दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये फायनान्स, बिझनेस किंवा AI बद्दलचे काही कोर्सेस आम्ही फ्री दिलेले आहेत. मराठीतून आहेत तर ते अवश्य करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि दुसरा बेनिफिट म्हणजे आम्ही आमच्या कम्युनिटीची, व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून जॉईन करा, कारण तिथे आम्ही खूप सारी माहिती पाठवत असतो. आर्टिकल्स, व्हिडिओज, नवे नवे कोर्सेस याची माहिती पाठवत असतो. ती पण तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. आणि हे सगळं काम मराठीतून चालतं, तर नक्की आम्हाला सपोर्ट करा. आणि हे गिफ्ट कसं वाटलं ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. चला आता पुन्हा व्हिडिओकडे जाऊया. तर खाली बघा, इथे आपल्याला
त्याची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ओनरशिप मिळालेली आहे, नेट कॉस्ट ऑफ ओनरशिप आपल्याला मिळालेली आहे. ऑन रोड प्राईस जी गाडी आपल्याला 6 लाखची वाटत होती ती ॲक्च्युली घेताना आपल्याला 7,18,000 भरावे लागले आणि EVमध्ये आपल्याला 7,47,000 भरावे लागले, कारण सबसिडी आहे. जर तुमच्याकडे सबसिडी नसेल तर डेफिनेटली ही पण कॉस्ट वाढेल. त्यानंतर फायनान्समध्ये आपण जो इंटरेस्ट भरणार आहोत, कर्ज घेतलं आहे तर गाडीवरचा जो इंटरेस्ट रेट आहे त्यानुसार आपण इथे इंटरेस्ट पण ॲड केला. त्यानंतर जे पेट्रोलचं किंवा इलेक्ट्रिक चार्जिंगचं जे बिल आहे ते पण इथे ॲड केलं. बघा, पेट्रोलचं बिल 6 लाख झालं साधारण 7 वर्षांमध्ये आणि EVचं चार्जिंगचं 71,000 झालं. त्यानंतर मेंटेनन्स प्लस इन्शुरन्स प्लस टायर्स करून आपण हे कन्सिडर केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप, ती गाडी घेण्याची टोटल किंमत जे तुम्ही भरताय, जर पेट्रोल कार घेतली तर 13 लाख आहे आणि जर EV घेतली तर 10,80,000 म्हणजे 11 लाखच्या आसपास आहे. 2 लाखाचा फरक पडतो आहे. तर क्लिअर आपल्याला इथे डिसिजन मिळालं आहे की EV घेणं बेटर आहे. पण हे निर्णयापर्यंत लगेच पोचू नका. कॅल्क्युलेशन्स आपल्याला सांगते की EV घेणं बेटर आहे, पण हे कॅल्क्युलेशन व्हेरिएबल आहे. उदाहरणार्थ समजा माझं ड्रायव्हिंग एवढं नाही आहे, समजा माझं ड्रायव्हिंग आहे 400 किलोमीटर, ओके, तर काय होईल तर ते तुम्ही चेंज करून इथे बघू शकता. आणि मग बघा, जर तुम्ही कमी चालवताय गाडी तर तुम्हाला पेट्रोल गाडी घेणं परवडणार आहे आणि जर तुम्हाला EV घ्यायची असेल तर 80,000 रुपये जास्त जात आहेत तुमचे. ठीक आहे, तसा हा एवढा मोठा डिफरन्स नाही आहे, परंतु स्टील देर इज अ डिफरन्स. जर तुम्ही 7 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष गाडी वापरून विकण्याचा विचार करत असाल तर हे कॅल्क्युलेशन परत बदलेल बघा. म्हणजे जर तुम्ही कमी ड्युरेशनसाठी घेताय तर ही गाडी तुम्हाला 8,13,000 टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप आहे आणि 9,09,000 तुम्हाला टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप EVची पडते. सो अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट स्वतःच करू शकता. लक्षात घ्या, दिस इज ओनली फायनान्शियल कॅल्क्युलेशन. कार परचेस इज फायनान्शियल प्लस इमोशनल डिसिजन. तर त्यामुळे इमोशनल डिसिजनला थोडी व्हॅल्यू द्या की मला कार कुठली चालवायला आवडते, कारण कार घेतल्यानंतर की ती पुढचे 5 वर्ष तुमची साथ देणार आहे. जर तुम्हाला कार चालवायला ती आवडली नाही तर मग मजा पण येणार नाही. तर त्या मजेला थोडीशी व्हॅल्यू द्या. तर मला ही कार चालवायला आवडते का, किंवा जर तुम्हाला इको फ्रेंडली म्हणून बॅटरी ऑपरेटेड कार घ्यायची असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. बाय द वे, टेक्निकली ती इको फ्रेंडली नाही आहे, कारण ती चार्ज करण्यासाठी जी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो ती कोळसा जाळून कुठून तरी बनवली जात आहे. तो इव्हेंच्युअली अल्टिमेटली एनर्जी हंग्री ती आहेच. पण ठीक आहे, तात्पुरता तेवढ्यापुरता का होईना, जर तुम्हाला वाटत असेल की मी इको फ्रेंडली कार घेतो आहे तर तुम्ही EVसाठी जाऊ शकता. आणखी एक गोष्ट, ज्या भागात तुम्ही राहताय त्या भागात इलेक्ट्रिक कन्सिस्टन्सी कशी आहे इलेक्ट्रिक पॉवर सप्लायची आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, पुरेसे चार्जर्स आहेत का ऑन द रोड. कारण तुम्हाला मग लाँग जर्नी जर घेऊन जायचं असेल तर मग EV जायला प्रॉब्लेम होईल. शहरांमध्ये एवढा प्रॉब्लेम आत्ता राहिलेला नाही आहे, पण शहरांच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अजून तितकंसं चांगलं नाही आहे. तर तुम्ही थोडं आणखीन थांबून पण नंतर EVकडे जाऊ शकता. पण आत्ता लगेच निर्णय घ्यायचा असेल तर हे कॅल्क्युलेशन वापरा आणि त्यानुसार तुमचा निर्णय घ्या. कॅल्क्युलेटर कसा वाटला ते पण मला सांगा.